यावेळेस चांगला फटका, शाबास. आणि इथे आपण पाहू शकाल विजय आला गेला पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क होते. आपण विजयला पाहू शकाल इथे सामन्याची मात्र सुरुवात होताना तर पाहायला मिळाली, संघर्षाची शंखनाद करत असताना पाहायला मिळाला. गोड बस पाणी पाजता का मग तुम्ही? यस, झुकेगा नहीं साला, पण व्हाईट मात्र हेल्प पडेगा. गड्याव कॉलगेट आणलाय का? नाही, अगदी हा चेंडू व्हाईट आला गेलाय आणि इथे मात्र निश्चित 2 धावा फलकावरती आहेत. आणि इथे मात्र घडलं काय, लाजबाब सेल टिपला गेलाय, विकेटचं पतन, गोलंदाज मात्र होईल बाद. जिगरी ग्रुपचे खास सदस्य आणि खऱ्या अर्थाने पुष्पा या नावाने फेमस असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल, अनिल शिंदे. अगदी जर पाहिला नाव दिलं आम्हाला तुकाराम वाघ सरांनी की ते पुष्पा या नावाने फेमस आहे, परंतु इथे वाघ सर सध्या जर पाहिला मित्रांनो, कॅमेरामॅन फोकस करो, झुकेगा नाही साला पण निजेगा, या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. जाऊया, 2 धावा फलकावरती असताना एक गडी मात्र गमावला गेलाय. यावेळेस मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. यस यस, तंबाखू मात्र खाएगा, चुना नाही लाएगा, पण मात्र खाएगा. पहा आमच्या समोरच इथे मात्र डॉट चेंडू, येणारा चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, पाठवरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही. बघता बघता इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. एक रिव्ह्यूची मागणी मात्र मला वाटतं घेतली गेली आहे. रिव्ह्यू इथे मात्र निश्चित घेतला जातो, चेक केला जातो. यस, लिगली चेंडू आहे आणि इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहतो हा डॉट बॉल आला गेलाय, येणारा चेंडू. यावेळेस मात्र फटका इथे हवेत, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज होईल इथे मात अनिल शेंडे. बॅक टू द डगआउट. सुदाम, पाव किलो भुजिया, हात पाय काड्या कुड्या, हात पाव डोके उक्यास, भयानक पोच. यावेळेस निश्चित अगदी आपण पाहतोय लाजबाब सेल मात्र इथे टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता मात्र योगेशला आपलं रुद्र अवतार दाखवावं लागेल मॅच मध्ये. पाहावं लागेल, गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्क वरती विजय. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप बॉल पर्यंत पोहोचला गेला. याच भयानक कार्यक्रम, घसरगुंडी पुसरगुंडी. पहा, चेक करा, खेळाडूला चेक करा. खेळाडूला पहिले चेक करा.
इथे मात्र 4 धावा फलकावरती आहेत. अजय आला गेलाय षटक क्रमांक 2 हाताळ्यासाठी स्ट्राइक ऑफ द कवी. इथे मात्र पाहावं लागेल पंचांकडे अपील केली होती. अपील मात्र फेटाळवली गेली आणि इथे मात्र निश्चित चांगला चेंडू हाताळला गेलाय. चार धावा फलकावरती आहेत. अजयने पहिला चेंडू मात्र इथे डॉट हाताळला गेलाय. पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होतो आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंड मध्ये कवी शेंडे संघातला अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूची खऱ्या अर्थाने चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण पाहत आलोय. रिवर्सचा फटका आणि तो फटक्यामध्ये ताकद न जागत बायको करा चकणी पण मेवणी 5 चिकणी. क्षम कार्यक्रम. बायकोचं नाव घेतल्यावर डोळं पण निजलेलं पुसायला लागलं. काय करतील 5:30 वाजले. इथे 8 धावा फलकावरती फटका चांगला आला गेलाय. अगदी आपण पाहू शकाल. आणि आपण पाहू शकाल अगदी आपण पाहतो ज्या पद्धतीने म्हटलं जातं की एखादी स्टेपनी तुमची टकली झाली की कधी धोका देऊ शकते. तशा पद्धतीने आपण पाहिला खेळाडू थोडासा इंजर्ड झाला आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल 4 धावा मिळत असताना तुमचे धारोळ क्रिकेट संघाला जाऊया पुन्हा एकदा. इथे मात्र 8 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळी चांगला फटका अंदाधुंदी गोळीबार ज्या पद्धतीने आपण पाहतो. देखताय जिलेबी और मांगताय भजिया. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक साफी अन कॅप्टन त्याच्यावरी कॅप्टन त्याच्यावरी त्याच्यावर ताव काढी. पाहिलं असेल झालं कदाचित होऊन गेलं. एकंदरीत जर पाहिला तर निश्चित त्या पद्धतीने आपण पाहतोय धावा फलकावरती 10. अगदी जर पाहू शकाल जसा दिसत तसा नसत म्हणून जग फसत. गडी लंगडाय त्याच्यावर जाऊ नका. एकंदरीत आपण पाहू शकाल काही नाही तुमच्या घरपट्ट्या माझे जातात. आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचं पाव वाकून मा चालू परत घाबरू नका. इथे जाऊया 10 धावा फलकावरती आहेत आणि इथे मात्र जरूर एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज अजय मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार. योगेश आहे. योगेश आकिवले स्ट्राइक एंड मध्ये पंचांकडे अपील केली होती मात्र इथे अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली. बघता बघता मित्रांनो इथे मात्र एक धाव फलकावरती ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने 11 धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात लेग बायच्या स्वरूपात धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि अशा मात्र 11 धाव फलकावरती शेवटचे 2 चेंडू आहेत. येतील का 2 मोठाले फटके. यावेळेस आपण पाहू शकाल अंबरनाथ आदिवासी टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थाने गुरुवर्य सुनीलजी शेंडे सर ज्यांना आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाठवरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही. एक धाव मात्र इथे प्रचंड वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने लेग बाईची पुन्हा एकदा ऍड होईल. अशा धावा 12. शेवटचा बॉल किती धावा फलकावरती ऍड होतील ते देखील पाहावं लागेल. वाटकून काय पाहणं फार महत्वाचं राहील. इथे 12 धावा आहेत धाव फलकावरती. गोलंदाज तयार होते. अजय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल योगेश स्ट्राइक एंड वरती कोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला तिथे इथे पाहावं लागेल. शेवटच्या बॉल वरती मात्र एक धाव. अशा धावा फलकावरती 13 आणि विजयासाठी 14ची गरज.
पहाट झाली. नगराचे बाहेर आई काही ग वाजते, नगराचे बाहेर आई काही ग वाजते, 350 घोड्यांचे लेकी पाऊल वाजते, 350 घोड्यांचे लेकी पाऊल वाजते, पाऊल वाजते आई कोण राजा ग येतो, पाऊल वाजते आई कोण राजा ग येतो, निर्गुड्यांचा लकी पुत्र तुला पाया ग येतो, निर्गुड्यांचा लकी पुत्र तुला पाया ग येतो. भास्कर खुश झाला नकार. मग त्या काय सांगायचं आहे असं नका सांगू. 12 चेंडू 14 धाबीची आवश्यकता, रंग झाला फिक्का, त्याला कुणी पटकन जाईल मुक्का. इथे मात्र 12 चेंडू 14 ची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. डीजे रामू अगदी तुम्ही जरा या मूड चेंज करायचा आहे का लगेच या. कोलवाटाचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे अनिल शिंदे. अगदी आपण पाहतो निश्चित इथे चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. अगदी आपण पाहतो ज्या पद्धतीनं म्हटलं जातं कोंबड्यानं बाग दिली, आता इथे बाग द्यायला आमचे डीजे रामू उपस्थित होत आहेत. अगदी आपण पाहतोय सातत्याने जर पाहिला जाता जाता का होईना फटका इथे पोचला गेलाय. क्षेत्रचे बॉल खाली डाऊन द ग्राउंड. योगेश ने इथे टिपला असेल विकेट. महत्वाच्या मोमेंटला महत्वाची विकेट. फलंदाज मात्र इथे होईल बा डीजे रामू. टाक टिक टाक टिक टाक टिक टाक टिक. जे रामूच्या माध्यमातून चांगलं असं मुक संगीत आणि इथे मात्र निश्चित शेवटचे बॉल शिल्लक आहेत. आता इथून पुढे 10 आणि धाब्यांची गरज आहे 13. अगदी आपण पाहतोय पिंपळोली वाडीतील युवा उद्योजक आमचे लक्की भाऊ निरगुडा ज्यांच्या माध्यमातून जर पाहिला ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभले गेले. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. 1 ते 7 नंबर पर्यंत अगदी तुम्हाला देखील चांगली बायको मिळो, पांगळी नाही मिळो हीच आम्ही देखील अपेक्षा करू. आणि जरूर मित्रांनो जाऊया. अजय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मोजून 11.5 ते 12.5 फूट उंची आणि 88 ते 90 च्या आसपास वजन. सेम कार्यक्रम चक्कर राम्या. एकंदरीत आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्रॉस लाईन. अगदी पाहतोय फाईन लेगचं क्षेत्र खाली होतं आणि बघता बघता कॅप्टन अजय बॉल मागे धावतोय, परंतु बॉल मात्र सीमारेषा पार जात असताना इथे मात्र धाबा मिळतील 4. हा येतोय धनधनीत खणखणीत चौगा. धावफलक मात्र 5. शेवटची बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाबींची गरज आहे 9 चेंडू 9 धाबा. यावेळी समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाला आणि बघता बघता इथे मात्र या 2 धाबा. याला एक ललच टाळा वाजवा आणलाय काय. 9 धाबा आहे धावफलकावरती. 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अगदी आपण पाहू शकाल जर पाहिला तर सध्या
समोरच्या दिशेला शॉर्ट शॉट क्षेत्राचे एक सामना पुन्हा एकदा लेबलला येऊन पोहोचलाय. सामन्यामध्ये धमका मात्र दोन्ही टीमच्या बाजूने सेम पाहायला मिळतोय. आता मात्र बॉल शिल्लक आहे 7 आणि धावांची आवश्यकता देखील आहे 7 चेंडू 7 धावा. आता मात्र काय होणार ते मात्र पाहावं लागेल. आमचे भानुदास जर पाहिले मगाशी थोडेसे वेगळे चेहरा दिसत होता, आता मात्र एकदम शांत आहेत. इथे मात्र ओहो घडलं काय, इथे फुलटॉस बॉल होता, इथे मात्र त्याचा फायदा घेता आला नाही आणि बघता बघता इथे मात्र दांडी झाली गुल आणि फलंदाज मात्र इथे होईल बाद. काय सांगायचं आहे, एक टायमाला आम्ही बिना शेपटीचं वाघ परवडलो पण तू नाही परवडला. जाऊया मित्रांनो, धावफलकाकडे लक्ष जर केंद्रित केलं तर शेवटच्या 6 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. सुशीलाला गेला, इथे मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी 6 चेंडू 7 धावा. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी कोण करणार, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार हा सामना इथे मात्र पाहावं लागेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाल्यानंतर 1 ते 7 क्रमांकाचा मानकरी कुठल्या ना कुठल्या संघाचा मानकरी जो मात्र या स्पर्धेच्या बापा नाही ना बॉल याच्या हाताने त्याचं तिकडे टायर कसं काय झालं, म्हणजे शांतारामला आजार झाला आणि कांतारामला उलट्या सुरू झाल्या. शम कार्यक्रम पहिला चेंडू प्रति 5 बॉल 6 ची आवश्यकता. स्कोररच्या भूमिकेत सध्या जर पाहिला खाली पाय ठेवल्यानंतर वात येतात आणि वरती घेतल्यानंतर रग लागते. धीरज चंदला आपण पाहतोय, अगदी आपण पाहतोय तरुण केसांना म्हातारपणाचा आजार, ही त्यांची केसाची शैली इथे पाहू शकाल. एकदा वेगाने कंप्लीट झाले, दुसरी चापळी घेतला, धावाची संधी. हे ते ऍक्टिव्ह आले हो, हे बाबा हो, मग एकदा आग लागून गेली काय नाही, दुसरा काय नाही, दूर दूर हो. ते कुंदेवालेच का गाव आहे कुंदानी करायला आमचा वांदा असा नका काय करू हा, बाकी काही करा. शेवटचे 4 चेंडू 4 ची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत आली गेली. इथे मात्र 4 बॉल 4 ची आवश्यकता असताना इथे टोकला षटकार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होतोय. हार्ड लक टीम, लिटिल स्टार धारोड आणि गुड लक टीम. टॉस इथे उडवला गेलाय, भिन्नार तुमचा. चला आपला क्षेत्ररक्षण कुणाचा आहे लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. जशी मॅचला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया. ज्याचा पडताय त्याला मोकार अक्कल, ज्याचा पडताय टक्कल त्याला मोकार अक्कल, अर्थात आमचे परमित्र सोनू वागिवले. एक काम कर ना शिर ना